जय शिवराय मित्रांनो। तर आज आपल्याला पाहायचं आहे तर आपल्या ज्या बागेमध्ये पिल आपण ठेवतो ही केळीची पिलं आहेत। ओके, लहान जे आले ते सकर म्हणतो आपण, ती पिलं ह्यापैकी योग्य पिल आपल्याला कोणतं ठेवायचं आणि कधी ठेवलं पाहिजे पिल। तर ही बाग आपण बघितली तर आता पूर्णपणे बाग आपली गेलेली आहे। तर आता ह्या स्टेजला आपल्या ह्यामधलं पिल ठेवायचं आहे। तर ह्यामध्ये काय करायचं, आपल्याला जी पिल मोठे ती ठेवायचं नाही आणि जी लहान आहे तीही ठेवायचं नाही। तर आपल्याला काय करायचं, ह्या बागेतले एक समान पिल आपल्याला पाहिजेत। जे पिल आपल्याला एक समान वाटते, समजा आपल्याला ही पिल असेल एक समान, तर ह्याच्याच जोडीची हे पिल ठेवायचं। त्यानंतर परत हे पिल ठेवायचं, पण इथं पिल काय होते, लहान होते। ओके, पुढे परत मोठे होते पिल। तर त्यापैकी कुठलं एक समान जी आपल्याला पिल दिसते ती बागेत थोडं फिरायचं पहिलं, आणि ते पिल बघूनच आपल्याला काय करायचं आहे, तशा पद्धतीचे आपल्याला पिलं ठेवायचे आहेत। उगाच मोठे पिल म्हणून ते मोठं ठेवायचं, परत बारका। मग त्याच्या वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपली गाडी पुढच्या वेळेस काढा येते पूर्ण येण झाल्यानंतर, तर त्याची एक समान येण होत नाही। मग त्यावेळेस गाड्या अशा बरोबर आपल्या जात नाही त्या। त्यामुळे काय करायचं, आपल्याला एक पिल लहान असो किंवा मध्यम असो, तर आपल्याला काय करायचं, एक लेवलची पिलं ठेवायची अशी। आणि पिल ठेवताना अशी कारवणी पिलं जी आहेत ना, ह्याला म्हणतात कारवणी पिलं। तर अशाच पद्धतीची पिलं ठेवायची आपल्याला। तर बाग संपूर्ण गेल्यानंतरच शक्यतो पिलं ठेवायची। बघा, हे पिल ठेवणार आपण, परत हे पिल ठेवणार आपण, आणि पाठीमागची जी कडची तीन पिलं ती सर्व कडची ही सर्व पिलं आपल्याला काढून घ्यायच्यात। नंतर एक पिल ठेवायचं, म्हणजे एक लेवलमध्ये आपली बाग येते पुढच्या वेळेस। आता ठिकाणी तीन पिल येते, ही पिल मोठे, हे पण पिल मोठे, हे मध्यम आहे। तर आपल्याला ही पिल ठेवणार आपण, कारण पाठीमागे जे आपण जी पिल ठेवली ती सर्व ह्या मधल्या पिलाच्या आकारात ठेवते, त्यानुसार आपल्याला पिलं ठेवायचे आहेत। काय काय शेतकरी काय करते, ती दोन पिलं जर एक लेवल असलेली त्यातलं कोणतं ठेवून कोणतं नाही असं करते ती, आणि त्यामुळे काय दोनही पिलं ठेवते ती। तर तसं नाही करायचं, त्या दोन्हीपैकी एकच आपल्याला पिल ठेवायचं आहे। ओके, तर अशा पद्धतीत आपल्याला पिल, झाडाची जी पिलं आहे ती ठेवायची आहेत आपल्याला, आणि बाकीची एक पिल ठेवून बाकी सर्व पिलं काढून घ्यायची आहेत। तर बाग संपूर्ण गेल्यानंतरच शक्यतो पिल ठेवा। जर तुमची वन टाईम बाग जात असेल तर अतिउत्तम आहे, म्हणजे पिल ठेवाय बी चांगलं होतं ते। तर अशा पद्धतीने आपल्याला खोडवा व्यवस्थापन करायचं आहे। खोडव्यासाठी जे आपण जी पिलं ठेवणार आहे ते अशी कारवणी पिलं बघून ठेवायचे आपल्याला। खोडवा व्यवस्थापनामध्ये पहिला घटक जे येतो तो येतो पिलंचं व्यवस्थापन। तर पिलं कोणती ठेवायची, कधी ठेवायची, आणि उन्हाळ्यामध्ये कसं त्याचं नियोजन करायचं। तर उन्हाळ्यामध्ये काय करायचं, जर झाडं जर तुमची पडत असतील, घड असतो त्याला, झाडं पडते ते उन्हाळ्यामुळे, तर त्याच्याकडे जी पिलं येते ते लवकर, आणि पाला जे असतो तोही लवकर काढायचा नाही त्याचा, जेणेकरून त्याला तसंच ही राहतं, म्हणजे आतमध्ये सावली राहते जास्त, घडावर बी सावली राहते, घडाची फिनिशिंग बी चांगली येते। त्यामुळे लवकर पिल धरायचं नाही त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये, कारण पूर्ण बाग ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मात्र आपल्याला ते पिलं धरायच्यात। म्हणजे जे खोडवा व्यवस्थापन करणार आहे त्यातला महत्त्वाचा घटक कुठं, आपण एक पिल चूज करून त्यातलं पिलं जे असतं एक, म्हणजे केळीचं सकर, यातलं एकच पद्धती आपल्याला चूज करायचं चांगलं, बाकी तीन काढून ठेवायचे ते। तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करायचं। आणि एक पिल ठेवल्यानंतर पुन्हा त्याला आपल्याला बेसल डोस घ्यायचा आहे। तर त्याला 400 ते 500 ग्रॅम प्रति झाड त्या पिलाला आपण डोस घ्यायचा आहे। आणि केळीचा डोस टाकताना काय करायचं, आपल्याला ही जी खोट आहे, ही जे आपलं पिल आहे त्याच्या पुढं फुटभर आणि त्याच्या पाठीमागं फुटभर असं आपल्याला खत टाकायचं आहे। म्हणजे असून हेतून अशी इथपर्यंत रांग ठेवायची आपल्याला। एक मध्ये खुरप्याने वडायचं, थोडा खड्डा घ्यायचा, लगेच हे करायचं, बायतरी शिवली मी, हेतून आजपर्यंत तिथपर्यंत खत टाकायचं आहे। म्हणजे जी मधला ट्रिपर आहे, ह्या मधल्या ट्रिपरपासून पुढे 1 फूट आणि इथून पाठीमागे 1 फूट असं रांगोळी घातल्यासारखं खत टाकायचं आहे आपल्याला, बेसल खत, आणि त्याला भरपूर पाणी द्यायचं आहे। तर खोड्यामध्ये जवळपास 8 तास पाणी देणं तुम्हाला गरजेचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला खोडवा व्यवस्थापन करायचं आहे। धन्यवाद।